नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई म्हाडा लॉटरी 2026 ही जाहीर झालेली आहे आणि आपण बरेच लोकेशनचे साईट व्हिजिटसुद्धा केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टॉप 3 लोकेशन्स कुठले आहेत फक्त ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी. ठीक आहे. टॉप 3 लोकेशन्स ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी मुंबई म्हाडा लॉटरी 2026 या अंतर्गत टोटल 145 फ्लॅट्स यावेळी म्हाडाने अलोकेट केलेले आहेत आणि हे सगळे त्याचे स्कीम कोड आहेत. तर तुम्ही बघू शकता. आपण आधी लोकेशन्स बघून घेऊ. कन्नमवन नगर विक्रोळी आहे लोकेशन, त्याच्यानंतर पहाडी गोरेगाव आहे, अँटॉप वडाला आहे, मानखूर आहे आणि चांदिवली पवई. हे सगळे ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी टोटल 145 फ्लॅट्स म्हाडाने इकडे दिलेले आहेत. त्यातले बऱ्याच प्रोजेक्ट्सचे हे रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे. आता याच्यामधले जे एक करून आहे ना आपण बघूया. मी तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्टचं माझं जे ॲनालिसिस आहे ते मी तुम्हाला शेअर करेन. पहिली गोष्ट, संकेत क्रमांक 534 जो आहे, बिल्डिंग नंबर 16, पॉकेट 7, कन्नमवन नगर. एक सेकंड, आपण इथे हायलाइटर घेऊया. ठीक आहे. आता हा जो प्रोजेक्ट आहे ना, याचं काम सध्या चालू आहे आणि अजून बरंच काम बाकी आहे आणि ॲज पर रेरा याचं पोझिशन जे आहे ते 2032मध्ये आहे. ठीक आहे. आता रेरामध्ये 2032 म्हणजे खूपच झाले, म्हणजे जवळजवळ अजून 6-7-8 वर्ष आहे या बिल्डिंगला पूर्ण कंप्लीट व्हायला. पण काम तरी बऱ्यापैकी जोरात चालू आहे. तर मला नाही वाटत 2032ला याचं पोझिशन आहे. थोडं लवकरच असेल. मला असं वाटतं की वेबसाईट रेरावरती थोडीशी त्यांनी डेट चुकीची टाकली पोझिशनची. एवढा वेळ लागणार नाही, कारण की बिल्डिंग बऱ्यापैकी म्हणजे काम झालेलं आहे याचं, पण रेडी नाही आहे सध्या. ठीक आहे. तर त्याच्यासुद्धा साईट व्हिजिट केलेली आहे, ते जाऊन चेक करा. दुसरं आहे शिवमुद्रा हाईट्स. त्याच्याबद्दल मी बोलेल. पहाडी गोरेगाव आहे, याचं पण मी तुम्हाला सांगेल थोड्या वेळामध्ये. अँटॉफिल वडाला आहे, मानखूर आहे, कन्नमवन नगर आणि चांदिवली पवई आहे. ठीक आहे. तर हे सगळे लोकेशन्स आहेत. आता याच्यातले जे टॉप 3 लोकेशन्स जे आहेत, जे माझ्या मते ते हे आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट रँकिंग मी देईल पहाडी गोरेगावला आहे, हे टॉपचं लोकेशन आहे. दुसरं आहे शिवमुद्रा हाईट्स, कन्नमवन नगर विक्रोळी. आणि तिसरं प्राधान्य मी देईल पॉकेट नंबर 4, बिल्डिंग नंबर 1, ABC विंग, कन्नमवन नगर विक्रोळी. आता हे तिन्ही प्रोजेक्ट जे आहेत ते रेडी टू मूव्ह आहेत, म्हणजे बिल्डिंग्स रेडी आहे, लोक तिथे राहत आहेत. म्हणजे ऑलरेडी मागच्या लॉटरीमध्ये हे सगळे संकेत क्रमांक होते, त्याच्यामुळे बरीच फ्लॅट्स लोक ऑलरेडी राहत आहेत तिथे ऑक्युपाय करून. आणि आता काही फ्लॅट्स म्हाडाने या लॉटरीमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता या तिघां लोकेशनमध्ये सर्वात फर्स्ट जे रँकिंग आहे ते पहाडी गोरेगाव. याचं कारण हे आहे की इकडे जो कार्पेट आहे, तिघांमध्ये जर कार्पेट बघितला तर पहाडी गोरेगावचा कार्पेट जास्त आहे, 323. जास्त फरक नाही आहे, 312, 311, पण तरीसुद्धा 323चा कार्पेट असून किंमत जर बघितली तुम्ही बाकी दोन संकेत क्रमांकाची, त्याची किंमत पण 2-3 लाखाने कमी आहे. ठीक आहे. तर आता 323 कार्पेट असून याची किंमत 32.5 लाख आहे. तेच शिवमुद्रा हाईट्स हा जो प्रोजेक्ट आहे कन्नमवन नगर, याचा 312 कार्पेट, जो की कमी आहे गोरेगावपेक्षा, पण याची किंमत आहे जवळजवळ 36 लाख. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक कन्नमवन नगरवाला प्रोजेक्ट आहे, पॉकेट 4, बिल्डिंग नंबर 1. याचा जर तुम्ही कार्पेट बघितलं तर 311चा आहे आणि याची किंमत आहे जास्त, 38 लाख. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता कार्पेटच्या हिशोबाने किंमतसुद्धा मी इथे दिलेली आहे. तर त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता. त्याच्यामुळे कार्पेट आणि किंमतच्या हिशोबाने मी पहाडी गोरेगावला पहिलं प्राधान्य देईल, आणि दुसरं मग शिवमुद्रा हाईट्स, आणि तिसरं पॉकेट नंबर 4, बिल्डिंग नंबर 1. हे असे 3 मी दिलेले आहेत. आणि ते नंबर ऑफ फ्लॅट्स पण अवेलेबल केलेले आहेत मी. पहाडी गोरेगावमध्ये 13 आहेत, शिवमुद्रामध्ये 23 आहेत आणि ते 4. नंबर ऑफ फ्लॅट्समुळे जिथे जास्त फ्लॅट्स असतात तिकडे थोडे लॉटरी लागण्याचे चान्सेससुद्धा जास्त असतात. ठीक आहे. आता पहाडी गोरेगावचं अजून एक ॲडव्हान्टेज हे आहे की ते एकदम आपला जो हायवे आहे, हायवे टच प्रॉपर्टी आहे ही, म्हणजे बिल्डिंग आहे, आणि त्याच्यानंतर इथून मेट्रो स्टेशनसुद्धा जवळ आहे. आणि चांगलं राहण्यासाठी कॉम्प्लेक्स वगैरे ऑलरेडी तिकडे सगळं प्रोव्हिजन केलेलं आहे. कनेक्टिव्हिटी वाईजसुद्धा हे तिन्ही लोकेशन चांगले आहेत. त्याच्यामुळे या तिघांपैकी तुमचा जो गट आहे, म्हणजे प्रवर्ग, त्या हिशोबाने तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे. आता कन्नमवन नगर विक्रोळीमध्ये बऱ्याच लोकांनी मला हे विचारलेलं आहे की इकडे डम्पिंगचा वास येतो का? तर डम्पिंगचा स्मेल मी तिकडे राहणाऱ्या रहिवाशांना विचारला तर तो कंटिन्यूअस नसतो. म्हणजे असं नाही की दिवसभर तुम्ही गेला की तिकडे तो डम्पिंगचा वास येईल, असं नसतं तिकडे. पण कधी कधी तो स्मेल येतो त्यांना, आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये
तो स्मेल जास्त असतो. आणि आता रिसेंटली न्यूजमध्ये सुद्धा मागच्या आठवड्यात मी तुम्हाला एक बातमी दाखवेल. तर मागच्याच आठवड्यामध्ये ना, काही मागच्या नाही का, कालच तिकडे जे डम्पिंग ग्राउंडचा प्लांट आहे तिथून मिथेन गॅस एमिशन झालेला आहे आणि ते जवळजवळ पूर्ण कांजूरमार्ग आणि विक्रोळीमध्ये स्प्रेड झालेलं होतं काल. ठीक आहे. त्याच्यावरती बॉम्बे हायकोर्टने BMC आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला वॉर्निंग दिली आहे की कांजूरमार्गचं डम्पिंग ग्राउंड म्हणजे शटडाऊन करण्यासाठी. कारण की तो मिथेन गॅसचं प्रमाण खूपच झालेलं काल आणि काल पूर्ण कांजूरमार्ग आणि विक्रोळी एरियामध्ये त्याचा वास होता. तर अशा काही घटना जेव्हा होतात त्याच्यावेळी ह्या घटनासुद्धा आपल्याला कन्सिडर केल्या पाहिजे जेव्हा आपण लॉटरीसाठी अप्लाय करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे डम्पिंग ग्राउंड आहे खूप मोठं आहे कांजूरमार्गचं आणि याला मागच्या 3-4 वर्षापासून खूप असं हे सांगतात की याला शहराच्या बाहेर घेऊन जावा आणि त्याच्यावरती बऱ्याच बातम्या येतात. काही ॲक्शन होतं, काही नाही होतं. पण अजून त्याच्यावरती काहीही BMC किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काही परमनंट सोल्युशन सध्या काढलेलं नाही आहे. ठीक आहे. तर हे रिअल टाईम त्याचं अपडेट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटतं डम्पिंगचा खूप मोठा इश्यू आहे, हा जर खूप मोठा फॅक्टर आहे, तर मी तुम्हाला रेकमेंड करेल मग फक्त तुम्ही पहाडी गोरेगावसाठीच अप्लाय करा आणि तुम्ही बाकीच्या लॉटरीजचं वेट करा ज्या आता येणार आहेत आणि तिकडे मग तुम्ही ट्राय करा चांगलं लोकेशन वगैरे बघून बजेटच्या हिशोबाने. आता काही लोकेशन्स आहेत ते मी रिजेक्ट केलेले आहेत. एक आहे अँटॉप वडाळा आणि मानपूर. ठीक आहे. मानपूर हे लोकेशन मुळातच रेसिडेन्शियलसाठी जास्त असं कधीच हे नाही आलेलं आहे एरिया वगैरे. त्याच्यामुळे मी हे रेकमेंड नाही करणार तुम्हाला. आणि इकडे जो कार्पेट दिलेला आहे तो फक्त 225 आहे, म्हणजे एक व्यवस्थित 1 BHK सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे हे लोकेशन मी रेकमेंड नाही करणार. त्याच्यानंतर पवईचं सुद्धा एक लोकेशन आहे, चांदिवली पवई. इकडे सुद्धा बघाल तर कार्पेट फक्त 185चं आहे. तर याच्यासाठी सुद्धा आणि एकच फ्लॅट आहे. 185चा कार्पेट म्हणजे काहीच नाही. ते म्हणजे ॲटलिस्ट 300 325चं तरी कार्पेट पाहिजे डिसेंट जर तुम्हाला एका कुटुंबाबरोबर राहायचं असेल एका घरामध्ये. त्याच्यामुळे हे सुद्धा लोकेशन मी रेकमेंड नाही करणार. राहिला अँटॉप वडाळ्याचा प्रश्न, तर मी तिकडे साईट व्हिजिट केलेली आहे. तर तिकडे नुरा बाजार आहे. नुरा बाजारच्या अलीकडे रोड चांगला आहे. ही जर प्रॉपर्टी जर रोड टच असली असती नुरा बाजारच्या आधी तर मी रेकमेंड केली असती. पण नुरा बाजारपासून ते जो अप्रोच रोड जातो पूर्ण अँटॉप म्हाडाची वसाहत जी आहे तो एरिया चांगला नाही आहे, बिलकुल स्वच्छता नाही आहे, अप्रोच रोड मेंटेन केलेली नाही आहे. त्याच्यानंतर बाजूला पूर्ण स्लम एरिया आहे आणि या बिल्डिंगच्या बाजूलाच इलिगल पाण्याचे आणि इलेक्ट्रिकचे पाईप्स तुम्हाला दिसतात. तुम्ही जाऊन साईट व्हिजिटचा माझा व्हिडिओ चेक करा. फुल कंजेस्टेड प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेल की जर तुम्ही या साईडला कुठे राहत असाल, ठाणे, बोरिवली, कांदिवली, तर तुम्ही त्या साईडला कुठेतरी बघा. या साईडला अजिबात अप्लाय करू नका. 40 लाखांमध्ये हे लोकेशन वर्थ नाही आहे बिकॉज ऑफ ऑल दिस रिझन्स. ठीक आहे. तर मित्रांनो ही सगळी माहिती होती. हे होते माझे टॉप 3 लोकेशन्स EWS कॅटेगरीसाठी. तुम्हालाही असं वाटतं की हां हे लोकेशन चांगलं आहे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. मी त्याचे ट्राय करेल उत्तर द्यायला. असंच मी टॉप 3 लोकेशन्स LIG कॅटेगरीसाठी लवकर घेऊन येणार आहे. त्याच्यातले काही लोकेशन्स आहेत, आपण बरेच साईट व्हिजिट केलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.